अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथी नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बोला श्री पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय श्री कोतुळेश्वर भगवान की जय महामुनि अगस्ती महाराज की जय प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। हरे राम 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 हरे 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 राम ताली वाजवा पसंद करा वाह हरे राम
लोचनी लोचनी राम रूप पाहता लोचनी सुख जाले वो साजनी सुख जाले वो साजनी साजनी तुहा विठ्ठल परवा परवा तुहा माधव परवा जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी हा बोला बोला जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय अश्रद्धधाना पुरुषः धर्मस्यास्य परन्तप अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्यु संसारवर्त्मनि समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कल्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गकरो प्रथम दूसरे चरण संत
दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोधरार्थावतारम कलंकांक तेजोधिकामोदिवक्रम खलानीश वादापणोदार दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीराम राम रामेति रमे राम मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने कैलासराना शिवचंद्रमवळी फणेंद्रमाथा मुकुटोझळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या अश्रद्धधाना पुरुषः धर्मस्यास्य परन्तप अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्यु संसार वर्त्मनि
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरिता अर्थात प्रवचन निरूपणाकरता निवडलेला श्लोक या विश्वातील परम पवित्र अशा स्वरूपाचा एक ग्रंथ, त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भगवत गीता. ज्या ग्रंथाची निर्मिती तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य जीवाच्या मुखातनं झाली नाही, तर हे विश्व ज्यानं निर्माण केलं, या विश्वाचा करता करविता निर्माता कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असणारा श्री शक्तिवान श्री भगवान कृष्ण परमात्म्याच्या स्वमुखातनं जन्माला आलेली दिव्य अक्षर म्हणजे श्रीमद भगवत गीता. स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हाची प्रश्न अर्जुनेसी. कुरुक्षेत्रावरती अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेल्या काही शंका, त्या शंकेचं निरसन करण्याच्या करिता जे गुह्य अशा स्वरूपाचं ज्ञान श्री भगवान परमात्म्यानं अर्जुनाच्या समोर विशद केलं. अर्थात आपण म्हणतो प्रत्येक अध्यायाच्या समारोपात इति गुह्य तमम शास्त्र. गीता हे तत्व, हे गुह्य अशा स्वरूपाचं जे ज्ञान श्री भगवान परमात्म्यानं अर्जुनाच्या समोर प्रगट केलं ते म्हणजे शास्त्र आहे श्रीमद भगवत गीता. या असणाऱ्या श्रीमद भगवत गीता ग्रंथातील 9वा अध्याय आणि 9व्या अध्यायातील 3ऱ्या क्रमांकाचा श्लोक आज या प्रवचन रूपी सेवेकरिता आपल्या समोर गाऊन वाचून दाखवलेला आहे. अर्थात काय सांगतात श्री भगवान परमात्मा अर्जुनाला, अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये झालेला जो काही मोह होता, अर्जुनाच्याही मनामध्ये निर्माण झालेले काही प्रश्न होते, त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हे तत्वज्ञान आहे श्रीमद भगवत गीता. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे काही दुःख असतात, ती सगळी दुःख जाण्याची क्षमता कुठल्या ग्रंथात असेल, त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भगवत गीता. सांगण्याचं निमित्त होतं अर्जुनाचं, परंतु विश्व कल्याणाच्या करिता श्री भगवान परमात्म्यानं जे गुह्य अशा स्वरूपाचं ज्ञान अर्जुनाला सांगितलं. खरं तर आज तुमच्या माझ्या दृष्टीनं जर विचार केला तर तुमच्या माझ्या जीवनामध्ये तुमच्या माझ्या जन्माची सार्थकता ज्यानं होते ते भगवान श्री परमात्म्याच्या स्वमुखातनं निर्माण झालेली जी काही दिव्य अक्षरे, या ग्रंथाची नित्य साधना सेवा आपल्या जीवनामध्ये जर असेल तर आपल्याही जन्माची सार्थकता होते. कारण ही शब्द तुमच्या माझ्या मुखातली नाहीये. ज्ञानोबराय सांगतात ही अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. श्री भगवान परमात्म्यानं गुह्य अशा स्वरूपाचं ज्ञान प्रगट केलं अर्जुनाच्या समोर. अर्थात तो भाव जो परमात्मा अर्जुनाला सांगतायत, अश्रद्धधाना पुरुषः धर्मस्यास्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. हे अर्जुना, या मृत्यू लोकाचा विचार जर केला, ही सृष्टी ज्यानं निर्माण केली तो परमात्मा आहे, तो मी आहे. गोड भाव श्री भगवान परमात्मा या श्लोकाच्या दृष्टीने आपल्या समोर मांडतायत. या मृत्यू लोकाचा जर विचार केला तर 3 प्रकारचा वर्ग इथे नांदतो. कोण कोण? पहिला वर्ग आहे ज्यांच्या अंतःकरणामध्ये श्री भगवान परमात्म्याविषयी श्रद्धा आहे. दुसरा एक वर्ग आहे का श्री भगवान परमात्म्याविषयी अंतःकरणामध्ये अश्रद्धा आहे. तिसरा वर्ग आहे परमात्म्याविषयी श्रद्धाही आहे आणि अश्रद्धाही आहे. श्रद्धा आणि अश्रद्धा असं मिश्रित अशा स्वरूपाचे जीवन. 3 प्रकारचा वर्ग या मृत्यूलोकामध्ये नांदतोय. श्री भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना, अरे ज्याच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी भाव आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी सद्भावना, प्रेम, श्रद्धा आहे, त्याला मात्र मी माझ्या स्वस्वरूपाला प्राप्त करून घेतो. पण ज्याच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी श्रद्धा नाही, प्रेम नाही, सद्भावना नाही, असं अश्रद्धावान लोकांचं जे जीवन आहे ना अर्जुना, त्याला मात्र मी माझ्या स्वस्वरूपाला प्राप्त करून घेत नाहीये. त्याला याच असणाऱ्या मृत्यू लोकामध्ये, याच असणाऱ्या संसार रूपी सागरामध्ये त्याला पुन्हा पुन्हा जन्मावं लागतं.
मरावं लागतं आणि ही सगळी दुःख सहन करावी लागतात. पण अर्जुना, ज्याच्या अंतःकरणात माझ्याविषयी श्रद्धा आहे त्याला मात्र मी माझ्या स्वस्वरूपाला प्राप्त करून घेतो. कोड भाव श्री भगवान परमात्मा मांडतायत. मला अल्पशा वेळेत माझ्या बुद्धीनुसार भाव आपल्या समोर मांडायचा आहे. तत्पूर्वीच्या निमित्तानं उपस्थित आहोत. निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे, तरी वक्त्याचं कर्तव्य या नात्यानं काहीसा परिहार देणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या या पवित्र तीरावर महामुनी अगस्त्य ऋषींच्या वास्तव्यानं पावन झालेल्या या पुण्य पावन क्षेत्रामध्ये प्रतिपंढरी म्हणून समजलं जाणार आपलं हे श्री क्षेत्र इंदोरी गाव. या इंदोरी गावामध्ये गेली 25 वर्षापासनं सुरू असणारा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे, निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे, तरी वक्त्याचं कर्तव्य या नात्यानं काहीसा परिहार देणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं आपणा सर्वांचं श्रद्धास्थान वैकुंठवासी मातोश्री इंदुबाई काशीनाथ देशमुख आईसाहेबांचं 25वे पुण्यस्मरण, त्याचबरोबर वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण काशीनाथ नाना देशमुख यांचं 12वे पुण्यस्मरण, अर्थात रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून मातृपितृ कृतज्ञता सोहळा अतिशय भव्य दिव्य अशा वातावरणामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी समस्त ग्रामस्थ मंडळी असतील, इंदोरीकर परिवार असेल, सर्वांच्या माध्यमातून ही सेवा या ठिकाणी संपन्न होते. खरं तर माझ्यासारख्या हजारो गुणवानांचं आदराचं स्थान, आदर्श अशा स्वरूपाचं जीवन कसं जगावं, ज्यांनी आम्हाला सर्व गुणवानांना शिकवलं, श्री गुरुवर्य हरिभक्तीपरायण समाज प्रबोधनकार, खरं तर ज्यांच्या सानिध्यात आम्ही घडलो वाढलो, श्री हरिभक्तीपरायण समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, अर्थात बाबांच्या आई वडिलांचं हे पुण्यस्मरण, त्याचबरोबर माती समान असणारे आमच्या गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण शालिनीताई निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, अर्थात ताईंचाही खूप मोठा कृपा आशीर्वाद आमच्या सर्वांवरती आहे. त्याचबरोबर जिवलक महाराजांचे चिरंजीव हरिभक्तीपरायण श्री कृष्णा महाराज इंदोरीकर, ज्ञानोदीदी, समस्त इंदोरीकर परिवार असेल, रौप्य महोत्सवी वर्षे आपल्या मात्या पित्याच्या ऋणातनं उतराय होण्याच्या करिता, अर्थात हा कृतज्ञता सोहळा आहे. खरं तर तात्यांची विशेष उपस्थिती, खरं जर तात्या सांगू, कदाचित हे माझं भाग्य. हा अनेक वर्षाचा सहवास जो गुरुवर्य बाबांचा माझ्या लहानपणापासून जो मिळाला, जे जवळजवळ कृष्णा महाराज 2008ला आम्ही आळंदीवरून शिकून आलो आणि 2010ला बाबांचं सानिध्य मिळालं, तेव्हापासून तर आजपर्यंत जे काही घडलो असेल, वाढलो असेल, खूप मोठा उपकार समस्त इंदोरीकर परिवाराचा. मी तर आज मला कृतकृत्य समजेल स्वतःला, सुनील भाऊ स्वतःला धन्यता देईल, कारण तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. मला वाटलं नव्हतं की आपल्याला या एवढ्या मोठ्या भव्य दिव्य अशा उत्सवामध्ये प्रवचनाची सेवा या ठिकाणी जी मिळाली. खरं तर अनेक वर्षाची सेवा, मग कधी मृदंगाची असेल, भजनाची असेल, हरिपाठाची असेल, सगळ्या सेवा करत 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 या रौप्य महोत्सवात ही प्रवचनाची सेवा मिळाली आहे. खरं तर माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. हा उपकार आदरणीय हे सगळा समस्त इंदोरीकर परिवार आहे. तात्यांचे विशेष असे उपकार आमच्या सगळ्या गुरुबंधू मंडळींवरती आहे. तात्यांचाही धाक म्हटलं तरी काय, तात्या म्हणे कुठपर्यंत आलाय, म्हटलं तात्या आलो वेळेत.
हरकत नाही, प्रस्तावनेत अधिकचा वेळ नाही घालवते, पण अतिशय गोड अशी साथ आपण या ठिकाणी सर्व करतायत. हरिभक्तीपरायण बावणे महाराज, खरं तर इकडे काय आम्ही जास्त या संगीत प्रवचन या सगळ्या माध्यमातनं होत नाही जास्त, परंतु आज आपल्यामुळं हा माझ्यासाठी एक दुग्ध शर्करा योग आहे. मला वाटलं पण नव्हतं का आपण एवढी तयारी करून ठेवली असेल. आम्ही आमचं रोजच्या नियमानुसार प्रवचन करायचं आपल्याला, म्हणून खरं तर संगीत संयोजन आपण सर्वांनी केलंय. हरिभक्तीपरायण श्री अश्विनजी महाराज बावणे अर्थात दाजी आपण उपस्थित आहेत. तबल्याची सेवा देत आहेत हरिभक्तीपरायण वैभवजी महाराज बावणे. वा, शुद्ध बीजापोटी गोड तबल्याची सेवा दादा आपण देत आहेत. हरिभक्तीपरायण सोनू महाराज तलमले, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण राहुलजी महाराज कावगते, माझे गुरुबंधू हरिभक्तीपरायण श्री नितीनजी महाराज देशमुख. खरं तर तात्या झालं असं, एका पत्रिकेवर नितीन महाराज देशमुखांचं नाव आणि एका पत्रिकेवर गोडसेंचं नाव. नितीन महाराज म्हणे आपण दोघं एकाच राशीचे, तुम्ही केलं काय मी केलं काय, आणि स्वतः इथं महाराज आपणही उपस्थित आहात. हरिभक्तीपरायण सर्वेश महाराज आहेत. गोड स्पीकर व्यवस्था सुनील भाऊ, आपल्या गुरुकुलमधील सगळे विद्यार्थी, माता भगिनी, पुरुष वर्ग, विटी मास्तर ऐका, थोड्या वेळाची सेवा आहे. खरं तर आपल्या आई वडिलांच्या ऋणातनं उतराई होण्याच्या करिता या ठिकाणी महाराजांनी केलेला हा सगळा एवढा मोठा भव्य दिव्य अशा स्वरूपाचा कीर्तन महोत्सव. भाग्यवान आहोत की आम्ही अनेक वर्षाची सेवा या सप्ताहामध्ये, खरं तर समाजामध्ये मान सन्मान जो आज थोडाफार आम्हाला सर्वांना सुनील भाऊ आम्हाला मिळतो, हा उपकार कोणाचा असेल तर तो महाराजांचाच. प्रत्येक गुणवानाला असं वाटत असतं, कृष्णा महाराज मी शिकलोय, माझ्याजवळ चांगली कला आहे, एवढी मोठी माझ्याकडे नव्हती, पण माझ्याकडे काहीशी कला आहे, पण ही कला सादर करण्याच्या करिता कोणाचा तरी सहवास लाभावा लागतो, एक व्यासपीठ मिळावं लागतं. आळंदीवरून शिकून आल्याच्या नंतर पहिला सहवास कोणाचा मिळाला तर गुरुवर्य बाबांचा 2010 मध्ये. आणि मग त्यानंतर संगत करणा बढोंकी तो बढत बढत जाय, अर्थात असा सहवास संगत गुरुवर्य बाबांची मिळाली. त्यानंतर मात्र जे काही संप्रदायामध्ये मृदंगाची सेवा असेल, त्यानंतर अलीकडच्या 2-4-5 वर्षाच्या काळात कीर्तन प्रवचनाची सेवा असेल, गेली 3 वर्षापासून जी कोतुळेश्वर वारकरी गुरुकुल 80-90 मुलं जिथं आता शिकतायत, त्याचं उद्घाटन गुरुवर्य बाबांनीच केलेलं आहे. आणि बाबांच्याच आशीर्वादानं मार्गदर्शनानं ती गुरुकुलही सुरू आहे. म्हणून आयुष्यामध्ये इंदोरीकर परिवाराचा खऱ्या अर्थानं माझ्या तरी जीवनामध्ये खूप मोठा उपकार, आणि म्हणून त्या अनुषंगानं कदाचित ही सेवा करण्याचं भाग्य आज या ठिकाणी मला मिळालं. वैकुंठवासी काशीनाथ नानांना सुद्धा मी त्या काळात जवळून, बरोबर ना तात्या, त्यांच्या जवळची ती छत्री, त्याही काळात खूप सेवा महाराजांनी बाबांची केली. आईसाहेबांना नाही पाहिलं आम्ही, पण काशीनाथ नानांना बाबांना मात्र आम्ही सर्व गुणवानांनी पाहिलं. आणि म्हणून आज त्यांना 12 वर्ष झालेली आहेत आणि आईंना 25 वर्ष या ठिकाणी होत आहेत. ऐका, अलीकडच्या काळाचा जर विचार केला सर, सगळे आपल्या गुरुवर्य मंडळी आपल्या शाळेची इथं उपस्थित आहेत. हा कृतज्ञता सोहळा आहे. ज्या आईवडिलांनी आम्हाला घडवलं, वाढवलं, शिकवलं, स्वतः राबले असतील, कष्ट केले असतील, पण उद्या भविष्यामध्ये माझ्या मुलाबाळांना, परिवाराला एवढे कष्ट करण्याची वेळ येता कामा नये. कदाचित आई वडील अशिक्षित असतील. आईसाहेब इंदुबाईंचा विचार केला, काशीनाथ बाबांचा विचार जर केला ना,
कदाचित हे अशिक्षित असतील, पण माझी मुलं सुशिक्षित झाली पाहिजे याकरता रात्रंदिवस कष्ट करून अव्याहतपणानं आम्हाला कष्ट झाले तरी चालतील, यातना झाल्या तरी चालतील, पण माझी मुलं घडली पाहिजे, माझी मुलं शिकली पाहिजे या अनुषंगानं रात्रंदिवस कष्ट केली. ज्या मात्या पित्यानं गुरुवर्य बाबांना घडवलं, वाढवलं, शिकवलं, ज्ञान दिलं, सुसंस्कार क्षम बनवलं, मला वाटतं त्या अनुषंगानं मग ज्या मात्या पित्याचा अनमोल अशा स्वरूपाचा उपकार आमच्या जीवनामध्ये आहे, असताना तर सेवा केलीच जी आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिली, त्या आपणही जास्त पाहिली, पण गेल्याच्या नंतर सुद्धा ज्या आईवडिलांचा आमच्या जीवनामध्ये एवढा मोठा अनमोल अशा स्वरूपाचा उपकार आहे ना, त्यांच्या ऋणातनं उतराई होण्याच्या करता खऱ्या अर्थानं हा कृतज्ञता सोहळा आहे. आपला प्राण गेला तरी आपण यांच्या ऋणातनं उतराई होऊ शकत नाही, पण उतराई होण्याचा प्रयत्न मात्र करणं ही तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्या अनुषंगानं गेली 25 वर्षापासून भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये ज्ञानदान आणि सगळ्यात महत्वाचं अन्नदान. येथे एक शीत दिलेले अन्न फायदा होय कोटी कुळाचे उद्धरण. ओ कोटी काळाचा उद्धार होण्याचं सामर्थ्य कशामध्ये असेल तर ते अन्नदानात. या सप्ताहाचं महत्वच काय असेल तर भव्य दिव्य असं अन्नदान, जे आपण दररोज पाहतोय. ज्या वडिलांनी घडवलं, वाढवलं, शिकवलं, त्यांच्या ऋणातनं उतराया मला व्हायचंय, त्या अनुषंगानं हा कृतज्ञता सोहळा आहे. नानी अलीकडच्या काळात कृतज्ञ लोकांची संख्या कमी आहे आणि कृतज्ञ लोकांची संख्या जास्त आहे, आपण सर्वजण आपल्या डोळ्यानं पाहतोय. एक वाक्य सांगतो आपल्याला, हल्लीच्या या बिघडलेल्या जमान्यात, हा जमाना बिघडलेल्या लोकांचा आहे, बरोबर. हल्लीच्या या बिघडलेल्या जमान्यामध्ये अविचाराचं वाढलेलं मोठं प्रदूषण, त्यामध्ये नीती काय, धर्म काय, सदाचार काय, विवेक काय, साधू काय, संत काय, संप्रदाय काय, थोरा मोठ्यांच्या माणसांच्या विषय अंतकरणातली श्रद्धा काय, या सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू काळाच्या ओघात लोप पावत चालल्यात हे आपण पाहतोय. परंतु त्याही काळामध्ये खऱ्या अर्थानं ज्या आईचा माझ्या जीवनामध्ये खूप मोठा उपकार आहे, ज्या वडिलांचा माझ्या जीवनामध्ये खूप मोठा उपकार आहे ना, त्यांच्या ऋणातनं मला उतराई व्हायचंय, त्या अनुषंगानं हा एवढा मोठा उत्सव. नक्की 25 वर्ष झाले ज्या मात्या पित्याला आपण विसरत नाहीये. अलीकडे पाहिलं तर बघतोय आपण सातत्यानं 5.5 महिने वर्ष श्राद्ध झालं, बस पाहुणे रावळे आले, भोजन सगळं काय, कीर्तन महोत्सव जे असेल तसे झालं, परत मात्र काय दुसऱ्या वर्षात कोण नाही करत. परंतु 25 वर्ष होत आहेत, पण तरी पण या मात्या पित्याचं स्मरण समस्त इंदोरीकर परिवार, गुरुवर्य बाबा या ठिकाणी करतायत. ऐका, म्हणून नक्कीच भाव सुमनांजली आपण या मात्या पित्याला समर्पित करूयात. या श्लोकाच्या आधाराने मला थोडासा भाव आपल्या समोर मांडायचा आहे. वास्तविकता श्री भगवान परमात्म्यानं जे गुह्य अशा स्वरूपाचं ज्ञान कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला सांगितलं म्हणजे श्रीमद भगवत गीता आहे. गीता हे तत्व आहे, गीता हे शास्त्र आहे, जे श्री भगवान परमात्म्याच्या मुखातनं जन्माला आलं. गीतेची भाषा थोडी अवघड आहे. संस्कृत भाषा जगासी कळेना, संस्कृत भाषा आहे, पण तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य जीवाला याचं ज्ञान नाही मायबाप. म्हणून विश्व माऊली ज्ञानोबरायांचा एवढा मोठा उपकार वारकरी संप्रदायावरती झाला का 13व्या शतकामध्ये ज्ञानोबरायांचा अवतार झाला आणि ज्ञानोबरायांनी तुमच्या माझ्याकरिता नवे नवे तर विश्व व कल्याणाकरिता गुह्य अशा स्वरूपाचं ज्ञान जे श्री भगवान परमात्म्यानं अर्जुनाला सांगितलं ना, तेच ज्ञान अर्थात श्रीमद भगवत गीतेची टीका, मराठी भाषांतर, त्या ग्रंथाचं नाव आहे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी. आपण भाग्यवाने. प्रगट गुह्य बोले प्रगट बोले विश्व ब्रह्मा
ज्ञान ज्ञानोबरायांनी तुमच्या माझ्याकरिता प्रगट केलं, त्याचं नावे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर. याच अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर ज्ञानोबरायांनी पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. हो, ज्ञानोबराय म्हणजे सामान्य नाहीयेत. ज्ञानोबरायांना जेवढ्या उपमा तुम्हाला मला देणं शक्य आहे, त्या सगळ्या उपमा कमी पडतील. ऐका ना, जनाबाईंचा अभंग आहे, त्या सांगतात, ज्ञानदादा. जनाबाई काय सांगतात? ओ ज्ञानदादा, तुमचा एवढा मोठा अधिकार आहे. आपण हरिपाठाच्या समारोपात काही अभंग म्हणत असतो ना, काय? विवेक सागरा ज्ञानाच्या सागरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, तुम्ही ज्ञानाचे सागर आहात ज्ञानोबराय. मला असं वाटतं तुम्ही मरावं आणि माझ्या पोटी जन्माला यावं. मरोनी या जावे, मरोनी या जावे, बा माझ्या पोटा यावे ज्ञानाच्या सागरा. विवेक सागरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. ज्ञानोबरायांचा उपकार तुमच्या माझ्या जीवनामध्ये झाला. याच असणाऱ्या गीतेची टीका ज्ञानोबरायांनी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी अर्थात मराठी भाषेमध्ये तिचं रूपांतर केलं, तिचं चिंतन आपण करतायत. ऐका, 9व्या अध्यायातला 3ऱ्या क्रमांकाचा श्लोक आहे. श्री भगवान परमात्मा सांगतायत, अश्रद्धधाना पुरुषः धर्मस्यास्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. अर्जुना, अरे या मृत्यू लोकाचा जर विचार केला तर 3 प्रकारचा वर्ग इथं नांदतो. ऐका, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. पहिला वर्ग आहे, परमात्मा सांगतात अर्जुनाला, अरे ही सृष्टी ज्यानं निर्माण केली ना, या सृष्टीचा करता करविता निर्माता जर कोण असेल तर तुम्ही. हे विश्व ज्यानं निर्माण केलं, या विश्वाचा करता करविता निर्माता जर कोण असेल तर तुम्ही. पितामहस्य जगतो, माता धाता पितामह, विश्व मी निर्माण केलं. पण अर्जुना, अरे या मृत्यू लोकांमध्ये अशी माणसं आहेत का ज्या माणसांना माझ्याविषयी सुद्धा अंतःकरणामध्ये श्रद्धा नाही. असं अश्रद्धावान लोकांचा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग जर कुठला असेल तर तो श्रद्धावान लोकांचा आहे. आणि तिसरा एक वर्ग आहे का त्यांच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी थोडी श्रद्धाही आहे आणि देवाविषयी अश्रद्धाही आहे. अशी संभ्रम अवस्था एका वर्गाची आहे. ऐका, मला 3ही प्रकार आपल्या समोर मांडायचे. पहिला वर्ग श्रद्धावान लोकांचा वर्ग, ज्या देवानं हे विश्व निर्माण केलं त्या देवाविषयी तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा असलीच पाहिजे. कोणाकोणाविषयी श्रद्धा असावी? ऐका, 1 देवाविषयी श्रद्धा असावी. 2 देशाविषयी श्रद्धा असावी. 3 धर्माविषयी श्रद्धा असावी. 4 संतांविषयी श्रद्धा असावी. आणि 5 ज्या आई वडिलांनी तुम्हाला मला अनमोल किमतीचा लाख मोलाचा देह दिला ना, त्या मात्या पित्याच्या विषयी श्रद्धा असावी. पहिला मुद्दा देवाविषयी श्रद्धा असावी, कारण हे विश्व ज्यानं निर्माण केलं ना, या विश्वाचा निर्माताच कोण असेल तर तो परमात्मा आहे. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले
एकवीस स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी। या विश्वाचा मालक कोण असेल तर तो परमात्मा आहे। या जगाचा सृष्टीचा विचार केला तर पहिलं कुठंच काही नव्हतं, मायबाप होता एकटा भगवान परमात्मा। पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते। येथे एक ढालगज निर्माण झाली, येथे एक ढालगज निर्माण झाली, येथे एक ढालगज निर्माण झाली, तिने पहा एवढी ख्याती केली। ओ इंद्राधिकास म्हणे बाहुली, अमरपुरी तिची घरकुली, कानोबा तेरे तेरे ते, कानोबा तेरे तेरे ते, मला याच्यावर सवय नाही, तुम्हाला आधी सांगितले, तुम्ही सांभाळून घ्या सगळे आम्हाला। पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते। काहीच नव्हतं, होता एकटा श्री भगवान परमात्मा। चंद्र नाही, सूर्य नाही, तारा नाही, अवघ जग कसं होतं, शून्य होतं, अवघे शून्याची होते पायी, कानोबा तेरे तेरे ते। एकटा श्री भगवान परमात्मा होता, म्हणून तर देवाला एकट्यालाही करमत नव्हतं। एकलेचे निकंटे म्हणून या येणे केली निर्माण, 14 भुवने, गगन चंद्र मेघ सूर्य तारांगणे, 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने ओ, ऐसा लागवी हा माया सूत्रधारी। या जगाचा सूत्रधार करता करविता निर्माता श्री भगवान परमात्मा आहे का, त्यानं हे विश्व निर्माण केलं। मला असं वाटतं ज्यानं हे विश्व निर्माण केलं ना, त्या विश्व निर्मात्याच्या विषयी तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये श्रद्धा असली पाहिजे। ज्या देवानं सृष्टी निर्माण केली, वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे। तुमचा माझा प्रत्येकाचा प्रत्येक श्वास ज्याच्या सत्तेवरती चालतो तो सुद्धा परमात्माचे चाले हे शरीर। तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सगळं विश्व ज्याच्या सत्तेवरती चालतो तो परमात्मा आहे। तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी या बळी। विश्व ज्याच्या सत्तेवरती चालतोय तो परमात्मा आहे। मग ज्या देवानं हे विश्व निर्माण केलंय त्या देवाविषयी तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतकरणात श्रद्धा असली पाहिजे। अरे भाग्यवान आहोत का ज्या देवानं विश्व निर्माण केलं, त्या विश्वामध्ये देवानं या सृष्टीत तुम्हाला मला जन्माला घातलं, ते पण बाकीच्या भोगप्रधान योनी जन्माला घातलं नाही, तर देवानं आपल्याला ज्ञानप्रधान योनीमध्ये जन्माला घातलं। पशुकाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती। भोग प्रधान योनीमध्ये देवानं तुम्हाला मला जन्माला घातलेलं नाहीये, देवानं आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलं। मनुष्य योनी ही भोग प्रधान योनी नाही, तर ही ज्ञान प्रधान योनी आहे। आपल्याला कळतं कीर्तनाचं, भजनाचं, अन्नदानाचं ज्ञान जर कुठल्या योनीला असेल तर ते या योनीला आहे। दुर्दैवानं ज्या देवानं लाख मोलाचा देह तुम्हाला मला त्याच्या भजना करता दिलाय,
उपकार देवाचा आहे तुमच्या माझ्या जीवनात, पण अशी अनेक माणसं आपल्याला पाहायला मिळतात ज्या देवानं लाख मोलाचा देह दिला, त्या देवाला सुद्धा न मानणाऱ्या लोकांची संख्या आज काही कमी आहे का? याला म्हणतात अश्रद्धावान लोकांचं जीवन. देवानं दिलाय लाख मोलाचा 36 तत्वाचा, दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, कशाला जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. हे सगळं लाख मोलाचं दिलंय देवानं, पण दुर्दैवानं ज्या देवानं दिलं ना, त्या देवाला सुद्धा आज अशी अनेक माणसं आपल्याला पाहायला मिळतात. ज्या देवानं तोंड दिलं त्या तोंडानं माणसं म्हणतात जगात देव. माझ्यापेक्षा आपल्याला जास्त अनुभव असतील. अरे कोण देव, कुठला देव, कसला देव म्हणणाऱ्या लोकांची संख्या काय आज कमी नाहीये. देवाला मानायचं की न मानायचं हा ज्याचा त्याचा स्वतंत्र भाग असेल, परंतु देवानं आपल्याला मानलंय म्हणून तर आईसाहेब इंदू आईजींच्या काशीनाथ नानांच्या या रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहात इथं धर्म मंडपात आपण बसलोय. आणि तात्या जर देवानं आपल्याला मानलं नसतं तर आपल्या सुद्धा दारापुढं काय झाली असती, गर्दी झाली असती. कशाला? जेवायला, आपल्याला वाटे लावायला. हे सामर्थ्य कोणाकडे असेल तर तो परमात्मा आहे. त्या देवानं हे लाख मोलाचा देह तुम्हाला मला दिला. दुर्दैवानं ज्या देवानं दिलाय त्याच्या भजनाकरता दिला. आज त्याच्या भजनाकरता कमी आणि निरर्थक खाण्यापिण्यामध्ये व्यर्थ घालवणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा जास्तच आहे ना. हा अश्रद्धावान लोकांचा वर्ग आहे. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, हो औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. आपण हे खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया, कमल राम भजन खोया, कमल राम भजन खोया. खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया, कमल राम भजन खोया, कमल राम भजन खोया. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. देवानं दिला लाख मोलाचा दिलाय, त्याच्या भजनाकरता दिला. पशुपशवाधिकांना त्याचं भजन करण्याचं ज्ञान देवानं दिलेलं नाहीये. ते ज्ञान देवानं कोणाला दिलं असेल तर या योनीला दिलेलं आहे बाबा रे. त्याचं भजन आपण केलं पाहिजे. पण लोक आज अशी अवस्था निर्माण झालेली आहे, निरर्थक खाण्या पिण्यामध्ये व्यर्थ हा देव घालवायला लागली आहे. देवानं दिला कशा करता, कमल मुख राम भजन को दिया. हो 15 मिनिटं पाहिजे माझ्याकडं आणि ते रंगत आलं. ऐका, गोड साथ करताय, ऐका दाजी सांभाळून. बाकीच्या योनीला याचं ज्ञान नाहीये भजनाचं, पण देवानं ते या योनीला दिलेलं आहे. मला असं वाटतं लाख मोलाचा देह दिलाय ना, देवानं दिलाय ना, माणूस म्हणून दिलेला आहे, तर मग त्या देवाविषयी तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतःकरणात श्रद्धा असली पाहिजे. ऐका, ही श्रद्धा होती साधू संतांच्या अंतःकरणामध्ये. आयुष्यभरात ज्या देवानं लाख मोलाचा देह दिलाय तो अख्खा देह आम्ही त्याच्या भजनाकरता व्यतीत करणार. विठ्ठला मुचे जीवन आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. तुकोबराय सांगतात आमचं सर्वस्व जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा. ही श्रद्धा आहे देवाविषयी. नाटाचा अभंग आहे ना, विठ्ठल कोळीचे दैवत, जय हो विठ्ठल कोळीचे टाळी वाजवा.
टाळी वाजवा कृष्ण महाराजांकरता. वा. आमचं कुलदैवत कोण असेल तर तो भगवान परमात्माची ही श्रद्धा आहे देवाविषयी अंतःकरणामध्ये. आम्ही आमचं जीवन ज्याला अर्पण केलंय तो परमात्मा. या पुढे या, पुढे या, रोन या पुढे. तो श्री भगवान परमात्मा त्या देवाविषयी आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे. जीवन संतांचं आहे. श्रद्धावान लोकांचा वर्ग जर म्हणाल तर ते साधू संतच आहेत मायबाप. क्षण ज्या देवानं लाख मोलाचा देह दिलाय ना, हे आयुष्य दिलं, या आयुष्यातला प्रत्येक क्षण ना क्षण आम्ही देवाच्या भजनामध्ये व्यतीत करणार. सगळा अभंग आहे तो पाठ आहे आपल्या सगळ्यांचा कदाचित. विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल, वित्त गोत चित्त विठ्ठल, पुण्यानी पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. आमच्या जीवनामध्ये आमचे सर्व संबंध आम्ही ज्यांच्याशी जोडले असतील ना, तर तो आमचा श्री भगवान परमात्मा. आमची आई, आमचे वडील, आमचा भाऊ, सगळे संबंध तुम्ही विचाराल तर आमच्या जीवनात आम्ही ज्याचं भजन करतो ना, तो श्री विठ्ठल परमात्मा, तोच आमचा सर्वसार सर्वस्व आहे. ही श्रद्धा श्री भगवान परमात्म्याविषयी अंतःकरणामध्ये ही साधू संत मंडळी आहेत. हा श्रद्धावान लोकांचा वर्ग आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू. हे सगळे संबंध आम्ही ज्याच्याशी जोडले तो श्री भगवान परमात्मा आहे. मला असं वाटतं त्या देवाविषयी तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा असली पाहिजे. कारण देवानं आपल्याला हा लाख मोलाचा देह दिलेला आहे. परंतु दुर्दैव असं देवाविषयी श्रद्धा कमी आणि अश्रद्धावान लोकांची संख्या थोडी जास्त आहे. ज्यांना देव मान्य नाही, ज्यांना संत मान्य नाही, ज्यांना धर्म मान्य नाही, अशा लोकांची संख्या आज तुमच्या माझ्यामध्ये जास्त आहे. ती आपण पाहतोय आपल्या डोळ्यात. देवाला तुमच्या माझ्याकडनं दुसरं काय अपेक्षित नाहीच आहे. देवाला तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये देवाविषयी किती भाव आहे तो भाव श्री भगवान परमात्मा पाहत असतो. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हात गा हरे राम कृष्णा. देवा कारणे भाव तस्मात, अंतःकरणामध्ये देवाविषयी किती भाव आहे, किती सद्भावना आहेत ना, तो भाव श्री भगवान परमात्मा पाहत असतो. कृष्ण महाराजांनी त्यांच्या लहानपणी गगनगिरी महाराजांच्या सप्ताहात एक भावगीत गायलं होतं ना, अभंगच येतो बरोबर. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशा न पावायचा नाही र. टाळी वाजवा सुजय महाराज, टाळी वाजवा. श्री भगवान परमात्मा प्राप्त व्हावा ही भावना धारणा तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये असेल आहेच, तर त्या भगवान परमात्म्याविषयी अंतःकरणामध्ये श्रद्धा असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. म्हणून या किरण महाराज तुमची वाट पाहतोय आम्ही कधीच, म्हणून संपवलं नाही. आता 1 तास अजून पुढं नको, तात्या रागानं पाहतायत आपल्याला. एकट करा बरं का याच्यातून नंतर. ऐका, श्री परमात्मा प्राप्त व्हावा तर भगवान परमात्म्याला तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये देवाविषयी किती सद्भावना आहे ते परमात्मा पाहत असतो. थोर प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ दयाला, थोर दुष्काळ
प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला सबसे ऊची प्रेम सगाई श्री भगवान परमात्मा तुमच्या माझ्या अंतकरणामध्ये देवाविषयी किती प्रेम आहे ते पाहत असतो सबसे ऊची प्रेम सगाई दुर्योधन का मेवा त्यागो सांग विदुर घर पाई सबसे ऊची प्रेम सगाई मला सांगा दुर्योधनाच्या घरी काय कमी होतं काहीच कमी नव्हतं सगळं वैभव त्याच्याकडे होतं पण एक कमी होतं देवाविषयी प्रेम तितकंसं नव्हतं ज्या वेळेला श्री भगवान परमात्मा मध्यस्थी करायला दुर्योधनाकडे गेली होती ना कौरव पांडवांचं जे युद्ध मोठा प्रसंग आहे माझी वेळ 10-12 मिनिटाची राहिलेली 15 मिनिटाच्या आत ऐका संपवायचंय पण मला परमात्म्याविषयी अंतकरणामध्ये प्रेम सद्भावना परमात्म्याला प्रेम आवडतं म्हणून हा भाव थोडासा आपल्या समोर मांडायचा आहे ओ परमात्मा मध्यस्थी करायला गेली आणि गेल्याच्या नंतर दुर्योधनाला सांगताय दुर्योधना अरे त्यांचं अर्ध राज्य त्यांना देऊन टाक पण दुर्योधन म्हटला देवा त्यांचं अर्ध राज्य काय त्याला शिकवणारी आणखी दुसरी माणसं होती ना मला जास्त विस्तृत नाही सांगता येणार आता कारण दुर्योधनाला शिकवणारी किरण महाराज दोघ जण वेगळीच होती त्यांचं नाव एक मामा होता कोणता मामा तो शकुनी मामा भांजे शकुनी मामा दुसरा दुःशासन अरे दुर्योधना कोणी युद्धेचा मध्यस्थी करायला अरे तुझ्या तुमची संख्या बळाचा विचार कर तुम्ही 100 जण भाऊ येत शिवाय मातब्बर योद्धे तुमच्या बरोबर आहे द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्माचार्य सूर्यपुत्र कर्ण ही सगळी मातब्बर मंडळी तुझ्या सोबत आहेत त्यांना अर्ध राज्य द्यायला तयार होऊ नकोस त्यांना म्हणावं युद्ध करा जेव्हा परमात्मा आले मध्यस्थी करायला मला फक्त भाव मांडायचा आपल्या समोर मध्यस्थी करायला आले तर दुर्योधनानं देवाचं सुद्धा ऐकलं नाही ऐकलं देवा अरे जरी तू मध्यस्थी करायला आलेला असशील ना तरी त्यांना मात्र आम्ही त्यांचं अर्ध राज्य देणार नाही त्यांना म्हणावं पाहिजे असेल तर युद्ध करा युद्धामध्ये तुम्ही जिंकलात तर सगळं राज्य तुम्हाला आणि आम्ही जिंकलो तर सगळं राज्य आम्हाला नाही ऐकलं देवाचं नाही ऐकलं आणि देवाचं नाही ऐकलं देवालाही राग आला देवानं दुर्योधनाचा महाल सोडला आता मात्र दुर्योधनाच्या लक्षात आलं अरे देव आपल्या दारात आला होता परंतु तो निर्मुखी काही न खाता आपल्या दारातून चाललेला आहे त्याच्याकरता 56 भोगाचं भोजन बनवून ठेवलं होतं दुर्योधन पुढून गेला आणि दुर्योधन सांगतो देवा अरे जरी मी तुझं ऐकलं नाहीये युद्ध होणार आहे युद्ध ठरलेलं आहे पण ऐक देवा आज तू माझ्या दारामध्ये आलेला माझा पाहुणा आहेस अतिथी देवो भव तू माझ्या दारामध्ये आलेला अतिथी आहेस आणि खरं तर तुझ्या करता 56 भोगाचं भोजन बनवलेलं आहे भोजन प्रसाद घे आणि मग तुला जिकडे जायचं तिकडे जा खरं सांगू तितकंसं प्रेम दुर्योधनाच्या मनात किरण महाराज नव्हतं पण अतिथी देवो भव दारात आलेला पाहुणा आहेस जेवण कर आणि मग जा देवानं सांगितलं एका वाक्यात दुर्योधना अरे तुझ्या दारात मी आलोय मध्यस्थी करायला आलोय आपल्या घरात गावात जर एखादं वाद भांडण झालं आणि मोठी माणसं मिटवायला आली तर आपण विचार करतो हरकत नाही ही मोठी माणसं तात्यांसारखी मिटवायला आली आपण मिटून घेतलं पाहिजे पण आता मात्र दुर्योधनानं देवाचं सुद्धा ऐकलं नाहीये देवालाही राग आला देवानं सांगितलं अरे दुर्योधना अरे आज मी तुझ्या दारामध्ये आलो होतो मध्यस्थी करायला तू माझं ऐकलं नाही जिथं माझ्या शब्दाला मान नाही जिथं माझ्या शब्दाला किंमत नाही ना त्याच्या दारामध्ये अन्नाचा कण काय पाण्याचा थेंब सुद्धा स्वीकार करत नाही जा जरी तू माझ्याकरता 56 भोगाचं भोजन बनवलेलं आहेस पण तुझ्या 56 भोगाला मी लात मारतो नाही जेवण करत दुर्योधनाचा महाल सोडला काय कमी होतं दुर्योधनाकडे काय कमी होतं सगळं वैभव होतं सत्ता संपत्ती प्रॉपर्टी सगळं काही होतं फक्त एक गोष्ट कमी होती ती भावना देवाविषयी महाल सोडला दुर्योधनाचा आणि भगवान परमात्मा थेट निघाले कोणाच्या घरी विदुर काकांच्या
हसुनी कन्या परमानंदी झाला मोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला. बस दुर्योधनाच्या घरी 56 भोगाचा त्याग केला आणि विदुर काकांच्या दारात आल्याच्या नंतर विदुर काकांच्या घरी अशी अवस्था होती, एक वेळच्या अन्नाची शिराणी होती, परंतु त्या विदुर काकांच्या घरामध्ये ज्या कण्या होत्या ना, त्या कण्या सुद्धा श्रद्धेनं श्री भगवान परमात्म्यानं चतुर्भुज रूप धारण करून खाल्ल्या. याचं एकमेव कारण काय असेल तर दुर्योधनाच्या अंतकरणामध्ये होती देवाविषयी अश्रद्धा आणि विदुर काकांच्या अंतकरणामध्ये होती देवाविषयी श्रद्धा. म्हणून श्री भगवान परमात्मा सुद्धा अर्जुनाला सांगतात, अर्जुना अरे ज्याच्या अंतकरणामध्ये माझ्याविषयी श्रद्धा आहे ना, बस त्याला मी माझ्या स्वस्वरूपाला प्राप्त करून घेतो. पण ज्याच्या अंतकरणामध्ये माझ्याविषयी श्रद्धा नाही त्याला मात्र याच मृत्यूलोकामध्ये, याच संसार रूपी सागरामध्ये जन्मावं लागेल, मरावं लागेल, जन्मावं लागेल, मरावं लागेल आणि दुःख सहन करावं लागेल. मृत्यू संसार वर्तमनी. हो, श्रद्धा असली पाहिजे देवाविषयी, श्रद्धा असली पाहिजे देशाविषयी. भाग्यवान आहोत का ज्या देवानं लाख मोलाचा देह आपल्याला दिला, हो तो माणसाचा दिला, त्यातल्या त्यात या जगाचा विचार जर केला तर या जगामध्ये सर्वश्रेष्ठ असणारा देश कोणता असेल तर तो तुमचा माझा भारत देश आहे. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तव परमभाग्याची संपत्ती. भाग्यवान आहोत का या भरतखंडामध्ये देवानं तुम्हाला मला जन्माला घातला. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. ज्या देशात तुम्हाला मला जन्म दिलाय तो देश आहे भारत देश. तो पवित्र आहे, तो पावन आहे. साधू संतांच्या, शुरांच्या, वीरांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या ज्या पुण्यभूमीमध्ये देवानं तुम्हाला मला जन्माला घातलं ना, त्या देशाविषयी सुद्धा तुमच्या माझ्या अंतकरणामध्ये श्रद्धा असली पाहिजे. भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा. इस देश में संत महंत संतों का उजियारा. हमारा भारत देश हमारा. या देशामध्ये संत जन्माला आले, या देशामध्ये महंत जन्माला आले. साधू संतांच्या, शुरांच्या, वीरांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पुण्य पावन क्षेत्रामध्ये तुम्हाला मला जन्म मिळालेला आहे. हा उपकार देवाचा आहे. तर मग मला असं वाटतं त्या देशाविषयी सुद्धा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये श्रद्धा असली पाहिजे. लोक म्हणतात काय भारतात, अरे काय नाही ते विचार. इस देश में संत महंत संतो का उजियारा. भारत देश हमारा, हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा. या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. अभिलाषा याची धरिता कोणी नजर वाकडी करिता. या मरण द्यावया स्फुरण आपुले बाहू बाहू द्या रे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. त्या देशाविषयी तुमच्या माझ्या अंतकरणात श्रद्धा असते. दोन, तिसरा संतांविषयी तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये श्रद्धा असली पाहिजे. कारण जो उपकार देवाचा तुमच्या माझ्या जीवनामध्ये झाला तोच उपकार साधू संतांचा तुमच्या माझ्या जीवनामध्ये. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट भीती, परोपकारे. आडराणाला भरकटत चाललेल्या समाजाला सन्मार्गाला लावण्याचं काम या विश्वामध्ये कोण करत असेल तर ते साधू वैकुंठवासी आलो याची कारणासी. आलो वैकुंठवासी आलो याची कारणासी. आलो वैकुंठवासी आलो याची कारणासी. आलो वैकुंठवासी आलो याची कारणासी. सात भावी वर्तया सात भावे वर्तया. दादा संता
मार्गाला लावण्याचं काम कोण करत असेल तर ते संत असतात. मला असं वाटतं ती भूमिका आमचे गुरुवारी या ठिकाणी बजावतात. संपलं प्रवचन. ते आले म्हणजे आता मला आठवायचं नाही ऐका. म्हणून संतांविषयी सुद्धा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये श्रद्धा असली पाहिजे. सरळ मार्ग सोडोनी मानसा काट्याने तू जाऊ नको. ज्या संगतीने दुर्गुण वाढे संगत त्याची धरू नको. हे संसारामध्ये ऐटा पुल्या तू उगाच भटकत फिरू नको. हे मी केले ते मी केले गर्वाने तू बोलू नको. संसारामध्ये ऐटा पुल्या उगाच भटकत फिरू नको. हा उपकार तुमच्या माझ्या जीवनामध्ये कोण करत असेल तर ते संत असतात. म्हणून त्या संतांविषयी सुद्धा तुमच्या माझ्या अंतकरणामध्ये श्रद्धा असली पाहिजे. देवाविषयी श्रद्धा असावी, देशाविषयी श्रद्धा असावी, संतांविषयी तुमच्या माझ्या अंतकरणामध्ये श्रद्धा असावी, धर्माविषयी सुद्धा आपल्या अंतकरणात श्रद्धा असावी. हो, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच महाकरणे काम. बीज वाढवावे नाम. म्हणून श्री भगवान परमात्मा अर्जुनाच्या समोर भाव प्रकट करत असताना सांगतात, अर्जुना अरे काही लोकांचा वर्ग आहे श्रद्धावान लोकांचा एक वर्ग, दुसरा अश्रद्धावान लोकांचा एक वर्ग आहे. ज्यांच्या अंतकरणामध्ये माझ्याविषयी श्रद्धा आहे, ओ अर्जुना, त्यांना मी माझ्या स्वस्वरूपाला प्राप्त करून घेतो. पण ज्याच्या अंतकरणामध्ये माझ्याविषयी श्रद्धा नाही, श्री भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतायत, अर्जुना अश्रद्धाना पुरुषः धर्मस्यास्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. म्हणून आपल्याही प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये देव देश आणि धर्माविषयी श्रद्धा असावी. हो, ती श्रद्धा असेल तर नक्की श्री भगवान परमात्मा आपल्याला परमात्म्याच्या स्वस्वरूपापर्यंत प्राप्त करून घेणार. त्याच सद्भावनेतून त्याच श्रद्धेतून हा या ठिकाणी कृतज्ञता सोहळा खऱ्या अर्थानं रौप्य महोत्सवी वर्ष आईसाहेब इंदू आजींचं आणि पितृतुल्य असणारे काशीनाथ नानांचं अर्थात हा कृतज्ञता सोहळा या ठिकाणी श्री गुरुवर्य बाबा उपस्थित झालेले. बाबांच्याच या ठिकाणी माध्यमातनं मार्गदर्शनानं गेली 25 वर्षापासनं सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये आपण प्रत्येकजण या सप्ताहामध्ये सहभागी आहात. खऱ्या अर्थानं आनंद उत्सव. खरं तर आपली इंदोरी म्हणजे ही प्रति पंढरीच आहे. या पंढरी क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं हा भव्य दिव्य अशा स्वरूपाचा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. मी खऱ्या अर्थानं मला भाग्यवान समजेल की बाबांनी विश्वास ठेवून ही सेवा माझ्याकडे दिली. म्हणून जो माझ्या बुद्धीने मला भाव सुचला तो मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. बाबांच्याच सहवासामध्ये अगदी पहिल्यापासून जे सानिध्य मिळालं, मी सांगितलं प्रारंभाला, संगत करणा बडवून की तो बडत बडत जाय. अर्थात खूप मोठा नाही झालो, नितीन महाराज तब्येत वाढली पण बारीकच आहे. पण खऱ्या अर्थानं समाजामध्ये थोडाफार मान सन्मान खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे मिळाला ते गुरुवर्य बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनानं योग्य पाऊल या ठिकाणी संप्रदायामध्ये आम्ही सगळी गुरुबंधू मंडळी या ठिकाणी टाकत आहोत. नक्की ज्या अपेक्षा बाबांना आमच्याकडून सर्वांकडून आहेत, बाबांच्या मार्गदर्शनानंच ही सगळी गुरुकुल चालू आहे. मग त्यामध्ये आपलं श्री कोतुळेश्वर गुरुकुल असेल, महामुनी अगस्त्य ऋषींचं गुरुकुल असेल, कृष्णचंद्र वारकरी शिक्षण संस्था गुरुकुल, हे सगळं बाबांच्याच मार्गदर्शनानं सुरू आहे. नक्कीच ज्या इच्छा अपेक्षा त्यांना आमच्याकडून आहेत त्याच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून काही चुकीचा एखादा शब्द गेला असेल तर माझ्या बुद्धीचे दोष, जे बरोबर असेल ते मात्र बाबांच्याच सहवासात जे काही श्रवण केलं ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. करविली तैसी केली कटकट वाकुडिका नीट देव जाणी. या अनुषंगानं श्री भगवान परमात्मा जो भाव आपल्या समोर मांडतायत, देवाविषयी श्रद्धा असावी. म्हणून परमात्मा सांगतायत, अश्रद्ध धारणा पुरुषः धर्मस्यास्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. आपल्याही तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतकरणात देवाविषयी श्रद्धा ठेवा. शेवटच्या श्वासापर्यंत नक्की श्री भगवान परमात्मा आपल्यालाही परमात्मा त्याच्या स्वस्वरूपाला प्राप्त करून घेणार, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. झालेली सेवा श्री भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली.
जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल 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 पुंडरीक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु श्री तुकाराम महाराज महामुनि अगस्ती महाराज की जय। हॅलो मोठ्या थाटामाटा